नमस्कार, मी परमदास जाधव. तर पाकमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. रस्त्यावर हजारो लोक उतरलेले आहेत. अनेक भागांमध्ये बंदीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. इंटरनेट आणि संपर्क सेवा ही बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. या आंदोलनात मृत झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पण या मागणी या मागची खरी कारणे काय आहेत? पाकिस्तान सरकारसमोर एवढे मोठे संकट का उभे झालेले आहे? आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा याच्याशी संबंध काय आहे? चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर पाकमध्ये नेमकं काय चाललंय किंवा काय घडतंय? तर या जॉईंट अवमी ॲक्शन कमिटी म्हणजे JAAC या गटाच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाल्याचे वृत्त आहे. तर आंदोलनाच्या मागण्यांमध्ये स्थानिक प्रश्न सोडवणे म्हणजे सरकारी धोरणांचा विरोध आणि राजकीय हक्क आणि सुविधा याबाबत नाराजी यांचा समावेश आहे. आंदोलन वाढल्यानंतर प्रशासनाने कडक पावले उचलली आहे. काही भागामध्ये इंटरनेट बंद करण्यात आलेले आहे आणि सुरक्षा वाढवण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार सुरक्षा दल आणि आंदोलनामध्ये संघर्ष झाला आणि काही वृत्तांनुसार गोळीबाराच्या घटनांमध्ये नागरिक आणि पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये मृतांचा आकडा वेगळा सांगितला जात आहे आणि म्हणून अधिकृत आकडे आणि स्वतंत्र अहवालामध्ये यामध्ये फरक दिसत आहे. अशा प्रकारच्या मोठ्या आंदोलनामध्ये अनेक देशांमध्ये प्रशासन इंटरनेट सेवा मर्यादित ठेवते. कारण सांगितले जातात की अफवा पसरणे थांबवणे याचं कारण असतं. कारण इंटरनेट हे चालू असल्यामुळे अनेक अफवा ह्या पसरतात. जमाव मिश्रण किंवा सुरक्षा परिस्थिती हाताळणे आणि पाकमध्ये इंटरनेट आणि संपर्क सेवा बंद करण्याची ही माहिती समोर आलेली आहे. तर लष्कराविरोधात जनता दावा किती खरा आहे? तर सोशल मीडियावर अनेक पाकमध्ये जनता पाकिस्तान लष्कराविरोधात उभी राहिली असे दावे केले जात आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की अनेक आंदोलने सरकारच्या धोरणाविरोधात आणि स्थानिक मागण्यांसाठी झालेले आहेत. काही ठिकाणी सुरक्षा दलाशी संघर्ष झाला आहे आणि म्हणून संपूर्ण पाकमधील प्रत्येक नागरिकाचा एकच दृष्टिकोन आहे की असे म्हणणे योग्य नाही. तर भारताने ऑपरेशन सिंदूर ही कारवाई दहशतवादी ठिकाणांवर केल्याचे सांगितले गेले होते आणि भारताच्या माहितीनुसार ही कारवाई पहलगाम हल्ल्यानंतर करण्यात आलेली होती आणि पाकिस्तानकडून भारतावर विविध आरोप केले जात आहेत. मात्र पाकमधील सध्याची आंदोलनाची मुख्य कारणे आहेत ते स्थानिक राजकीय आणि आर्थिक प्रश्न असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये नमूद केलेले आहेत. तर पाकमधील अस्थिरता ही पाकिस्तानमधील किंवा पाकिस्तानासाठी मोठे आव्हान ठरू शकते. कारण जनतेतील नाराजी वाढते आणि सरकारवर दबाव वाढतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न निर्माण होतात. पण या परिस्थितीवर लक्ष ठेवणे हे गरजेचे आहे. कारण सोशल मीडियावर अनेक अपूर्ण किंवा चुकीच्या माहिती पसरवतात. आणि मित्रांनो, पाकमधील परिस्थिती सध्या गंभीर आहे. आंदोलन, इंटरनेट बंद, सुरक्षा कारवाई आणि राजकीय तणाव यामुळे पाकिस्तान प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. या माहितीतील
नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.